नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे एक्सपर्ट इन फिजिक्स बाय सागर हिंगे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण ऑसिलेशन या चॅप्टरवरील अतिशय महत्त्वाचा पॉईंट डिस्कस करणार आहोत. दॅट इज द एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग एसिचम. ज्यावेळेस पार्टिकल लिनियर एसिचम परफॉर्म करतो त्यावेळेस त्याची आपल्याला एनर्जी फाइंड आउट करायची. आता आपण जर सिंपल हार्मोनिक किंवा लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन जर घेतले तर पार्टिकल स्ट्रेट लाईन पाथमध्ये टू अँड फ्रो मोशन अटेंड करत असतो अशा पद्धतीने. मग आता पार्टिकल ज्यावेळेस टू अँड फ्रो मोशन अटेंड करत असतो तर टू अँड फ्रो मोशन अटेंड करत असताना आपण जर इथं समजून जर घेतलं तर पार्टिकल त्याची मोशन मीन पोझिशनपासून स्टार्ट करणार. मग मीन पोझिशन तो पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमला जाणार. पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम त्याला मी ई असं म्हणतो. नंतर हा मीन पॉईंट याला एम असं म्हणतो आणि परत एक्स्ट्रीम टू मीन, मीन टू परत निगेटिव्ह एक्स्ट्रीमकडे जाणार. ओके, निगेटिव्ह एक्स्ट्रीमकडे. सो याला मी मायनस ई असं म्हणेन. मग पार्टिकल मीन पोझिशनपासून एक्स्ट्रीम पोझिशनकडे, एक्स्ट्रीम पोझिशनपासून परत मीन पोझिशनकडे आणि मीन पोझिशनपासून निगेटिव्ह एक्स्ट्रीमकडे, निगेटिव्ह एक्स्ट्रीमपासून परत मीन पोझिशनकडे. अशा पद्धतीने काय होत राहतो, ऑसिलेट होत असतो, व्हायब्रेट होत असतो. ओके, दिस टाइप्स ऑफ मोशन इज अ सिंपल हार्मोनिक मोशन. मग आता ज्यावेळेस पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशनला जाणार आहे, मीन पोझिशन टू एक्स्ट्रीम पोझिशन, तर त्याची व्हेलॉसिटी कमी कमी होत जाते आणि एक्स्ट्रीम पोझिशनला आलं की त्याची व्हेलॉसिटी काय होते, 0 होते. हे आपण प्रिव्हियस पॉईंटमध्ये डिस्कस केल्याचे. नंतर मीन पोझिशन त्याची व्हेलॉसिटी मॅक्झिमम असणार आहे, परत निगेटिव्ह एक्स्ट्रीमकडे मूव्ह होणार आहे, त्यावेळेस त्याची परत व्हेलॉसिटी 0 होऊन जाणार आहे. म्हणजे तुम्ही जर इथं बघितलं तर पार्टिकलची व्हेलॉसिटी एक्स्ट्रीम पोझिशनला मिनिमम आहे, मीन पोझिशनला मॅक्झिमम आहे, परत एक्स्ट्रीम पोझिशनला मिनिमम आहे, परत मीन पोझिशनला मॅक्झिमम आहे. म्हणजे ज्यावेळेस पार्टिकल लिनियर एसिचम मेक्स करतो त्यावेळेस त्याला पोझिशन पण आहे आणि त्याला व्हेलॉसिटी पण आहे. ओके, मग कारण आपण डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन बघितलं आहे, डिस्प्लेसमेंटच्या इक्वेशनवरून आपण पार्टिकलची पोझिशन फाइंड आउट करू शकतो. म्हणून पार्टिकलच्या पोझिशनमुळे इथं पार्टिकलला पोटेन्शियल एनर्जी मिळेल आणि ज्यावेळेस तो मूव्ह होतो आहे, ओके, दॅट इज व्हेलॉसिटीमुळे त्याला काय मिळेल, कायनेटिक एनर्जी मिळेल. मग ही कायनेटिक एनर्जी किती आहे, त्याचं इक्वेशन काय आहे, पोटेन्शियल एनर्जी किती, त्याचं इक्वेशन काय, हे आपण 1 बाय 1 डिस्कस करूयात. मग आता सुरुवातीला आपण कायनेटिक एनर्जीबद्दल चर्चा करूयात. कायनेटिक एनर्जी मी जनरल इन्फॉर्मेशन राईट करेल. consider a particle of mass m performing linear asymptom. ओके, पार्टिकल ज्यावेळेस इथं सिंपल हार्मोनिक मोशन अटेंड करतोय त्यावेळेस त्या पार्टिकलचं मास आपण स्मॉल एम इथं ॲझ्युम केलं. मग आता आपल्याला कायनेटिक एनर्जी फाइंड करायची. सो फर्स्टली कायनेटिक एनर्जी. मग आता जस्ट मी म्हणजे त्या पार्टिकल एम पॉईंटपासून ईकडे मूव्ह होते, एक सर्टन पॉईंट पीकडे मूव्ह होत असताना त्यांनी एम पॉईंटपासून पी पॉईंटपर्यंत एक्स एवढं डिस्टन्स कव्हर केलं. किती डिस्प्लेसमेंट कव्हर केलं आहे, एक्स एवढं डिस्प्लेसमेंट कव्हर केलं आहे. मग आपल्याला कायनेटिक एनर्जीचं फॉर्म्युला माहीत आहे. ओके, मग कायनेटिक एनर्जी दॅट इज ई के इज इक्वल टू 1/2 mv². But we know that velocity of particle performing asymptom is, आपण व्हेलॉसिटीसाठी इक्वेशन फाइंड आउट केले, तुम्हाला आठवतच असेल. v इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट a² मायनस x². ए इज ॲम्प्लिट्यूड. ज्यावेळेस तो मीन पोझिशनपासून एक्स्ट्रीमला जाईल त्यावेळेस मीन पोझिशनपासून एक्स्ट्रीम पोझिशनपर्यंतचं डिस्टन्स त्याला आपण किंवा डिस्प्लेसमेंट त्याला आपण मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ॲम्प्लिट्यूड असं म्हणतो फ्रॉम मीन पोझिशन. आणि एक्स इज अ सर्टन डिस्प्लेसमेंट, ज्यावेळेस तो मूव्ह होईल म्हणजे ज्यावेळेस तो पी पॉईंटला असणार आहे त्यावेळेस त्याचे व्हेलॉसिटीचं इक्वेशन. सो व्ही इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट a² मायनस x², और सिंपल इन टर्म्स ऑफ दॅट इज a ओमेगा कॉस ओमेगा t प्लस फाय. ओके, हे पण काय आपलं व्हेलॉसिटीचं इक्वेशन. आता तुम्ही सर कसं आलं, कारण आपल्याला माहिती आहे डिस्प्लेसमेंट ऑफ एसिचम हे आपण कॅल्क्युलेट पण केलेले आहेत. इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट ऑफ एसिचम दॅट इज x इक्वल टू a साइन ओमेगा t प्लस फाय
मग याला जर डिफरेन्शिएट केलं तर काय मिळेल आपल्याला, व्हेलॉसिटी मिळते dx अपॉन dt. हा सगळा पार्ट आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये डिस्कस केला आहे. मग या इक्वेशनचं काय घ्यायचं, डेरिव्हेटिव्ह. ए इज कॉन्स्टंट, साईनचं डेरिव्हेटिव्ह कॉस ओमेगा टी प्लस फाय, आणि परत फेजचा डेरिव्हेटिव्ह ओमेगा. सो दॅट इज ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय. सो दिस वन कॅन बी रिटन ॲज. सो तुम्हाला माहिती झाली व्हेलॉसिटी. देअरफॉर इक्वेशन मी याला 1 म्हणतो कायनेटिक एनर्जी. सो इक्वेशन 1 बिकम्स आता इक्वेशन 1 काय येईल बघा, कायनेटिक एनर्जी E K इज इक्वल टू 1/2 m v square, that is 1/2 m v is this one omega square in bracket, इथं स्क्वेअर निघून जाईल म्हणजे काय येईल, a square minus x square, कारण v square आहे, whole bracket complete. So we can written as that is EK is equal to 1/2 m omega square in bracket a square minus x square. This is a kinetic energy. समजून घ्या व्यवस्थित kinetic energy. So EK is equal to काय इक्वेशन मिळालं बघा आपल्याला, kinetic energy is equal to 1/2 m omega square in bracket a square minus x square. Okay, this is the equation. आणि कसं राईट करू शकतो हेच, दॅट इज वी नो तुम्हाला माहिती काय माहिती आहे, m omega square is equal to k. So this again k is restoring force constant, तर आपण फोर्स कॉन्स्टंट असं सिम्पली म्हणू शकतो. फोर्स कॉन्स्टंटच्या टर्ममध्ये जर घेतलं तर हे इक्वेशन कसं राईट करते ना आपल्याला, EK is equal to 1/2 m omega square is k, so k in bracket a square minus x square. अशा पद्धतीने आपण हे इक्वेशन राईट करू शकतो कायनेटिक एनर्जीसाठी. नंतर आपण पुढे आणखी याच्या वेगळ्या फॉर्ममध्ये राईट जर केलं तर अकॉर्डिंग टू दिस इक्वेशन व्हेलॉसिटी ए ओमेगा कॉस ओमेगा टी ही व्हॅल्यू जर इथे सबस्टिट्यूट केली, और kinetic energy equal to we can written as 1/2. Okay, this value substitute is so 1/2 m into v square. V square का इन मग a omega square cos square omega t. So a square omega square into cos square omega t plus phi. Okay, so this is a simple equation. So this is the equation of kinetic energy. म्हणजे हे दोन्ही इक्वेशन काय शो करतात, कायनेटिक एनर्जीचे इक्वेशन शो करतात. परत तुम्ही इथं हे राईट करू शकतात 1/2 m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर इंटू कॉस स्क्वेअर ओमेगा टी प्लस फाय. परत m ओमेगा स्क्वेअर इज k, सो कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 m ओमेगा, सॉरी नॉट m ओमेगा स्क्वेअर. What is value of m omega square is k. So k into a square cos square omega t plus phi. Got it? Okay. अशा पद्धतीने आपण हे इक्वेशन राईट करू शकतो. म्हणजे फायनली आपण असं म्हणू शकतो, दॅट इज फायनली कायनेटिक एनर्जी EK इज इक्वल टू 1/2 m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. हीच आपण अशा पद्धतीने राईट करू शकतो, दॅट इज 1/2 k इंटू a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आणि कसं राईट करू शकतो, दॅट इज इक्वल टू फ्रॉम दॅट इक्वेशन, सो 1/2 k a स्क्वेअर इंटू कॉस स्क्वेअर ओमेगा टी प्लस फाय. सो दिस इज द इक्वेशन ऑफ this all 1, 2 and 3, these all the equations show the kinetic energy of SHM. ज्यावेळेस पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन अटेंड करणार आहेत किंवा परफॉर्म करणार आहे त्यावेळेस त्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी हे इक्वेशन अशा पद्धतीने आपल्याला शो करता येईल ॲट पॉईंट पी ला. ओके, सो दिस इज द कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM. ओके, ज्यावेळेस पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करणार आहे त्यावेळेस त्याच्या कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन, सो EK इज इक्वल 1/2 m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर और 1/2 k a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर और
1/2 के ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर ओमेगा टी प्लस फाय. आणखी आपण कसं राईट करू शकतो बघा. आता याच्यामध्ये मी थोडासा आणखी आपण जर विचार जर केलात बारकाईने, ओके, तर इथे जर समजून जर घेतलं आपण, तर आपण कायनेटिक एनर्जी ॲट मीन पोझिशन जर घेतली, ओके, तर आपल्याला माहिती आहे व्हेलॉसिटी कुठं 0 होते, एक्स्ट्रीम पोझिशनला. मग व्हेलॉसिटी जर एक्स्ट्रीम पोझिशनला 0 असेल आणि मॅक्झिमम कुठं असणार आहे, मीन पोझिशनला. ओके, म्हणजेच ॲट मीन पोझिशन. ओके, हे पॉईंट आपल्याला नंतर डिस्कस करायचेच आहेत, पण मी जस्ट एक सिम्पल पॉईंट म्हणून ते बघेल. ॲट मीन पोझिशन x इक्वल टू 0, x इक्वल टू काय आहे, 0 आहे. सो दिस इक्वेशन कायनेटिक एनर्जी इक्वेशन आहे. मग E k इज इक्वल टू बघा 1/2 m किंवा k in bracket a square minus x square. So x will be 0. So we can written as kinetic energy, that is maximum kinetic energy. Maximum kinetic energy k max म्हणेल मी, k max is equal to 1/2 k a square. किती मिळेल आपल्याला, मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी मिळेल के ए स्क्वेअर कुठं, मीन पोझिशनला. आणि मिनिमम ॲट एक्स्ट्रीम पोझिशन जर घेतलं आपण, ॲट एक्स्ट्रीम पोझिशन, एक्स्ट्रीम पोझिशन, तर एक्स्ट्रीम पोझिशनला काय होणार बघा, एक्स इक्वल टू प्लस मायनस ए. सो दिस इक्वेशन दॅट इज ई के इज इक्वल टू 1/2 m, नॉट m, k in terms of k. सो k a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू आपण जर ए टाकली तर ए स्क्वेअर 0, दॅट इज ई मिनिमम विल बी 0. मग आता इथे आपण जर ग्राफ जर ड्रॉ जर केला तर कशा पद्धतीने ग्राफ येईल बघा. इथं आपला मीन पोझिशन आहे, इथं एक्स्ट्रीम पोझिशन आहे, एक्स्ट्रीम पोझिशन. ओके, आपण एक ॲक्सिस ड्रॉ केलं इथे, तर आपल्याला माहिती आहे मीन पोझिशनला कसे आहेत, कायनेटिक एनर्जी इज मॅक्झिमम, आणि मीन पोझिशनला किती आहेत, 0. मग तुम्ही अशा पद्धतीचा ग्राफ ड्रॉ करू शकता कायनेटिक एनर्जीसाठी. ओके, कायनेटिक एनर्जीसाठी इन दिस वे, म्हणजे तुमचा पार्टिकल अशा पद्धतीचे ते मीन पोझिशनलाकडे आले कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम, एक्स्ट्रीम पोझिशनकडे गेले मिनिमम. ओके, बघा एक्स्ट्रीमला मिनिमम, एक्स्ट्रीमकडून मीनकडे चालले मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी, परत मीनपासून एक्स्ट्रीमकडे चालले निगेटिव्ह एक्स्ट्रीमकडे, तर तुम्हाला काय मिळेल, कायनेटिक एनर्जी मिनिमम. सो दिस इज द ग्राफ ऑफ कायनेटिक एनर्जी. हा काय मिळेल तुम्हाला, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ कायनेटिक एनर्जी. तर अशा पद्धतीने आपण हे कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन बघितलं. तर दिस पार्ट इज व्हेरी इम्पॉर्टन्स, ही इक्वेशन अतिशय महत्त्वाची. आता त्यानंतर आपण पोटेन्शियल एनर्जी बघूयात. काय बघणार आपण, पोटेन्शियल एनर्जी. आता बघा आपल्याला कन्सेप्ट बघायची पोटेन्शियल एनर्जीची. काय मिळणार इक्वेशन पोटेन्शियल एनर्जीसाठी ते आता आपण ह्या पार्टमध्ये डिस्कस करूयात. पोटेन्शियल एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी. ओके, तर कॉन्सेप्ट समजून घ्या. इथे पार्टिकल ज्यावेळेस सिम्पल हार्मोनिक मोशन अटेंड करतो त्यावेळेस त्याला एक सर्टन व्हेलॉसिटी असते, आणि ह्या व्हेलॉसिटीमुळे पार्टिकलला कायनेटिक एनर्जी मिळते. परंतु ज्यावेळेस पार्टिकल सिम्पल हार्मोनिक मोशन अटेंड करत असतो त्यावेळेस ते पोझिशन पर्टिक्युलर पॉईंटला किंवा त्याचं डिस्प्लेसमेंट पर्टिक्युलर पॉईंटला चेंज होत असतं. कशामुळे चेंज होत असतं, कारण पार्टिकल ज्यावेळेस सिम्पल हार्मोनिक मोशन अटेंड करत असतो त्याच्यावरती कंटिन्युअसली काय होत असतो, रेस्टोरिंग फोर्स ॲक्ट होत असतो, आणि हा रेस्टोरिंग फोर्स डिस्प्लेसमेंटच्या अपोजिट डिरेक्शनला वर्क करतो. आणि हे जे वर्क जे आहेत ते वर्क इन स्टोअर फॉर्म, त्यालाच आपण पोटेन्शियल एनर्जी असं म्हणतो. काय म्हणतो, पोटेन्शियल एनर्जी. दॅट इज वर्क डन पजेस बाय पार्टिकल performing ICHM in the store form of this work done is called as a potential energy. तर ज्यावेळेस पार्टिकल सिम्पल हार्मोनिक मोशन अटेंड करतो त्यावेळेस त्याचं डिस्प्लेसमेंट होतं अगेन्स्ट द रेस्टोरिंग फोर्स, आणि मग दिस फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड वर्क डन, अँड दिस स्टोर फॉर्म ऑफ वर्क डन इज कॉल्ड ॲज अ पोटेन्शियल एनर्जी. मग आता आपण इथे जर रेस्टोरिंग फोर्स जर घेतलात तर रेस्टोरिंग फोर्स इन ICHM, restoring force in ICHM that is F is equal to minus kx. Okay, particle possess the work done, particle makes displacement against the restoring force,
in SHM particle makes displacement against the restoring force, against the restoring force, then work is done work is done when particle possess very small displacement dx is given by this work done is given by dw is equal to मायनस एफ इंटू डी एक्स. आता इथे मायनस साईन का बरं आहे? कारण फोर्स आणि डिस्प्लेसमेंट तुम्हाला माहिती आहे रेस्टोरिंग फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे कोणाचे कसे आहे अपोजिट साईडला आहे म्हणून इथे काय आलं निगेटिव्ह साईन आलं. आता आपण इथे जर रेस्टोरिंग फोर्सची व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट जर केली दॅट इज रेस्टोरिंग फोर्स सो मायनस निगेटिव्ह सांगितलं पण आपण डिरेक्शन वेक्टर घेणार नाही. सो मायनस एफ इज मायनस के एक्स इंटू dx. Okay, so minus will be plus, so plus kx into dx. आता आपल्याला टोटल वर्क डन फाइंड करायचं आहे. कुठं असताना पार्टिकल पी ह्या पोझिशनला असताना सिंपल हार्मोनिक मोशन अटेंड करत असताना पार्टिकल ज्यावेळेस पी पॉईंटला असेल त्यावेळेस तो किती डिस्प्लेसमेंट करणार आहे 0 पासून तर x एवढं डिस्प्लेसमेंट करत. किती डिस्प्लेसमेंट करत x 0 आणि इथे किती x इक्वल टू x. ओके, सो total work done, so taking integration, so w is equal to, I simply say that w is equal to integration over a dw is equal to integration over a, आता integration over a f किंवा kx into dx, and what is the value of dx is 0 to x, so k is constant, so it is outside. So work done W is equal to K in terms 0 to x into dx. आता आपण x इंटिग्रेशन जर इथं फाइंड आउट जर केलं तर ह्या x इंटिग्रेशन मिळेल आपल्याला K ब्रॅकेट x स्क्वेअर बाय 2 लिमिट 0 to x. So if we substitute this value, so 1/2 K x square आणि minus lower limit will be 0. So finally work done is equal to 1/2 kx square. Kx square. This work done is store form of work done असं म्हणता येईल मी. This store form of work done called as potential energy, so potential energy EP म्हणेल मी. EP is your potential energy, so EP is equal to W is equal to 1/2 kx square, 1/2 kx square. So finally we can written as that is potential energy EP is equal to 1/2 kx square. This is the equation of potential energy. आता मला माहिती आहे तिथं but k is equal to, k is restoring force constant, k is equal to m omega square. Okay, if you substitute this value in that equation, so EP is equal to 1/2 m omega square into x square. Okay, AP is equal to 1/2 m omega square into x. This is another form. Anki or x equal to तुम्हाला माहितच आहे displacement of SHM, but x equal to a sin
omega t plus phi. So if you substitute here this value, then Ep is equal to 1/2 m omega square s square sin square omega t plus phi. Okay, so finally we can return as finally potential energy कशी राईट करू शकता बघा. फायनली Ep is equal to 1/2 m omega square x square is equal to 1 m omega square is k, so 1/2 k x square is equal to x is this one, so 1/2 k a square into cos square this one sin square, so a square sin square omega t plus phi. So all these equation indicate that the potential energy of particle performing excitation, ज्यावेळेस पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करणारे त्यावेळेस मिळणारं इक्वेशन दॅट इज Ep is equal to 1/2 k a square into sin square omega t plus phi. So हे आपण राईट केलं तर आपण असं म्हणूया this is the equation of potential energy of particle performing excitation. आता इथेही पण आपण एक टर्म जर समजून जर घेतली तर आपण जर मॅक्झिमम आणि मिनिमम पोटेन्शियल एनर्जी जर बघितली, म्हणजे आपण ॲट मीन पोझिशनला गेलो परत ॲट एक्स्ट्रीमला जर आलो तर कशा पद्धतीने राईट करता येईल बघा. सो ॲट मीन पोझिशन किंवा मीन पॉईंट असं म्हटलं तरी चालेल, x इक्वल टू 0. ओके, मीन पोझिशनला x किती आहेत 0, तुमची कायनेटिक एनर्जी सर पोटेन्शियल एनर्जी मिळेल तुम्हाला ई मिनिमम आणि दॅट इज इक्वल टू इथं सबस्टिट्यूट करा तुम्ही x ची व्हॅल्यू 0, कुठेही सबस्टिट्यूट करा, इथं करा नाही तर इथे करा. ओके, तुमचं जर डिस्प्लेसमेंट जर 0 असेल तर तुमची पोटेन्शियल एनर्जी काय येणार आहे तुमची 0 येईल. आणि मग मॅक्झिमम कुठे येईल एक्स्ट्रीम पोझिशनला. ओके, मग आपण ॲट एक्स्ट्रीम पोझिशन म्हणलं, ॲट एक्स्ट्रीम पोझिशन मग एक्स्ट्रीम पोझिशनला काय होईल, एक्स्ट्रीम पोझिशन x इक्वल टू प्लस मायनस a. एक्स्ट्रीमला काय होईल x इक्वल टू प्लस मायनस a. सो इफ सबस्टिट्यूट इन दॅट इक्वेशन, सो मॅक्झिमम पोटेन्शियल एनर्जी ई मॅक्स किती मिळेल तुम्हाला 1/2 k a स्क्वेअर. ओके, मग तुम्ही जर ग्राफ जर ड्रॉ जर केला इथे, ओके, तर ही एक्स्ट्रीम पोझिशन आणि ही एक्स्ट्रीम पोझिशन पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि ही मीन पोझिशनला 0 आणि एक्स्ट्रीम पोझिशनला मॅक्झिमम, म्हणजे अशा पद्धतीचा कर्व येईल बघा तुमचा, अशा पद्धतीचा कर्व मिळेल तुम्हाला 0 मीन पोझिशनला मिनिमम आणि एक्स्ट्रीम पोझिशनला मॅक्झिमम. ओके, तर इथे काय मिळेल मॅक्झिमम पोटेन्शियल एनर्जी, अशा वेळेस तुम्हाला काय मिळेल कर्व मिळेल. ओके, सो दिस इज द इन्फॉर्मेशन अबाउट द पोटेन्शियल एनर्जी. आता आपल्याला फाइंड करायची टोटल एनर्जी. काय फाइंड करायची, टोटल एनर्जी ऑफ एक्सिटेशन, म्हणजे पार्टिकल ज्यावेळेस सिंपल हार्मोनिक मोशन अटेंड करणार आहे, तर पार्टिकल ज्यावेळेस आपण पी पॉईंटला घेतलं तर पार्टिकल पी पॉईंटला कायनेटिक एनर्जी पण आहे आणि पोटेन्शियल एनर्जी पण आहेत. काय कायनेटिक एनर्जी पण परफॉर्म करत आहे आणि पोटेन्शियल एनर्जी पण परफॉर्म करत आहे. मग त्याची टोटल एनर्जी किती असणार आहे हे आपण आता डिस्कस करणार आहेत. ओके, मग आता आपल्याला माहिती आहे टोटल एनर्जी काय असणार आहे, सम ऑफ कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी. आता बघा आपण टोटल एनर्जी फाइंड आउट करूयात. पण तुम्हाला माहिती आहे टोटल एनर्जी इज अ सम ऑफ कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी. ओके, तर टोटल एनर्जी सम ऑफ कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी असते. सो टोटल एनर्जी ई इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी, सम ऑफ कायनेटिक एनर्जी प्लस सम ऑफ पोटेन्शियल एनर्जी. मग आता कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन आपल्याला माहीत आहे. ओके, ई के इज इक्वल टू 1/2 k इन ब्रॅकेट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर आणि
पोटेन्शियल एनर्जी आपल्याला माहिती आहे EP इज इक्वल टू आपण जस्ट फाइंड आउट केली 1/2 kx². ओके, मग आता आपण हे दोन्ही व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट जर केल्या तर काय मिळेल आपल्याला टोटल एनर्जी? टोटल एनर्जी ET इज इक्वल टू 1/2 k इन ब्रॅकेट a² मायनस x² प्लस पोटेन्शियल एनर्जी सबस्टिट्यूट करणार 1/2 kx². बरोबर की नाही? मग आता ह्या दोघांची जर आपण ॲडिशन जर केली तर ॲडिशन केल्यानंतर आपल्याला मिळेल दॅट इज 1/2 ka² मायनस 1/2 kx². लक्षात आलं की इथं 1/2 k ने मल्टिप्लाय करून घेतलं a² ला आणि x² ला प्लस 1/2 kx² गेट. सो 1/2 kx² 1/2 k² गेट कॅन्सल. तर तुम्हाला टोटल एनर्जी इथे मिळेल दॅट इज इक्वल टू 1/2 ka² that is 1/2 m⍵² a² since k is equal to m⍵². So this is the simplest phenomena, that is a equation of total energy. हे कसलं इक्वेशन झालं? टोटल एनर्जी. टोटल एनर्जी विथ रेस्पेक्ट टू टाइम जर घेतलं, टोटल एनर्जी विथ टाइम जर म्हणलं तर टाईमसाठी आपल्याला इक्वेशन येईल. परत टोटल एनर्जी इक्वेशन येईल ET इज इक्वल टू EK प्लस EP आणि त्यासाठी आपल्याला इक्वेशन आपल्याला नोन आहे. ओके, तर आपल्याकडं काइनेटिक एनर्जी आहे EK इज इक्वल टू 1/2 ka² ω². सॉरी, असं घेण्यापेक्षा मी असं घेईन दॅट इज ka² cos² ω_t प्लस फाय. आठवतं आहे तुम्हाला? आपण आत्ताच बघितलं. अँड पोटेन्शियल एनर्जीसाठी इक्वेशन बघितलं तर EP इज इक्वल टू 1/2 ka² sin² ω_t प्लस फाय. मग आता इथं आपण तो टोटल एनर्जी जर घेतली ET इज इक्वल टू सिम्पल परत EK प्लस EP. मग EK आणि EPची व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट केल्या 1/2 ka² cos² ω_t प्लस फाय प्लस पोटेन्शियल एनर्जी 1/2 ka² sin² ω_t प्लस फाय. मग आता इथून कॉमन निघेल 1/2 ka² कॉमन निघला, ब्रॅकेटमध्ये राहील cos² ω_t प्लस फाय प्लस sin² ω_t प्लस फाय. मग तुम्हाला माहिती आहे ट्रायग्नोमेट्रिक आयडेंटिटी sin² θ प्लस cos² θ इज 1. याची व्हॅल्यू मिळेल आपल्याला 1. तर ही आपल्याला टोटल एनर्जी किती मिळेल? दॅट इज 1/2 ka². दिस इज अनदर इक्वेशन ऑफ टोटल एनर्जी. ओके, सेम मिळतं. इथे पण आपण बघितलं 1/2 ka² मिळतं. इथे पण किती मिळणार आहे? 1/2 ka² दॅट इज 1/2 m⍵² a². सो दिस इज द इक्वेशन ऑफ टोटल एनर्जी. आणखी आपण काही वेगळ्या फॉर्मॅटमध्ये ही राईट करू शकतो इन टर्म्स ऑफ ॲम्प्लिट्यूड. ओके, तर हे सगळ्या इक्वेशनवर आपल्या काय लक्षात येत आहे? तर पोटेन्शियल एनर्जी इज इंडिपेंडेंट ऑन एक्स अँड टी. ओके, या सगळ्या इक्वेशनवरून आपल्याला काय समजतं आहे? द टोटल एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग as a germ is independent on x and t. डिस्प्लेसमेंट टाईमवरती ती डिपेंड नसणार आहे. टोटल एनर्जी कोणत्या पॉईंटला घेतली आपण? सिंपल हार्मोनिक मोशन पार्टिकल ज्यावेळेस अटेंड करतो त्यावेळेस कोणत्या पॉईंटला आपण जर बघितली तर टोटल एनर्जी डज नॉट डिपेंड ऑन एक्स अँड टी. एक्स अँड टीवरती ती डिपेंड्स नाही आहेत. कोणती? टोटल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी आणि काइनेटिक एनर्जी इज डिपेंड बट टोटल एनर्जी डज नॉट डिपेंड्स. सो टोटल एनर्जी डज नॉट डिपेंड्स ऑन पार्टिकल परफॉर्मिंग एस एच एम इज इंडिपेंडंट ऑन एक्स अँड टी. ह्या इक्वेशन तुम्हाला समजते. इथं कुठेही तुम्हाला एक्स आणि टी दिसणार नाही. हे आणखी वेगळ्या फॉर्मॅटमध्ये आपण राईट करू शकतो. ओके, सो वी नो ओमेगा इज इक्वल टू 2π n. n means frequency. n is frequency. So we can written as that is Et is equal to 1/2
यम इंटू ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू काय टाकणार 2 पाय म्हणजे त्याचा स्क्वेअर 4 पाय स्क्वेअर एन स्क्वेअर. सो वी सिम्पली से दॅट दॅट इज टोटल एनर्जी इज 1/2 एम ए स्क्वेअर इंटू 4 पाय स्क्वेअर एन स्क्वेअर 2 2 जा 4. So we simply say that total energy is equal to 2 pi square 2 pi square m n square a square. Okay, so this is the another equation of total energy. 2 pi square m square n square a square. N is frequency, a is amplitude, and m is a mass of particles. So this is the equation of another equation of total energy of particle performing acceleration. मग आता आपण याच्यातल्या काही स्पेशल केसेस बघूयात. ओके, म्हणजे डिफरंट पॉईंटला टोटल एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी काय असते त्या वन बाय वन आपण इथे केसेस डिस्कस करूयात. आता आपण स्पेशल केसेस डिस्कस करणार आहेत. स्पेशल केसेस. ओके, स्पेशल केसेस. आता आपल्याला काइनेटिक एनर्जी